नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 11 जुलै आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। दोघं शेड पॅक होते मित्रांनो। ग्राउंड वरती मोजून 2 ते 3 लाईन ट्रॅक्टरची होती। टोटल आवक जर धरली तर 450-500 मध्ये आवक आहे। बघू आज काय बाजारभाव निघतं। मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो गोल्टीच्या बाजारभावामध्ये थोडासा सुधार वाटलाय आणि कितीने सुधार आहे ते आपल्याला व्हिडिओ बघूनच कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा किती बाजारभाव निघतं। कालपेक्षा परवापेक्षा आज बाजारभाव गोल्टीला चांगला होता। तर बघू कितीने बाजारभाव चांगला होता, काय बाजारभाव निघालाय। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सगळी माहिती भेटेल आपल्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओमध्ये सुरुवातीला ट्रॅक्टरचा लिलाव दाखवेले, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव दाखवेले। दोघांमध्ये काय डिफरन्स निघतं, काय अंतर निघतं आपल्याला एकच व्हिडिओमध्ये कळणार आहे मित्रांनो। आणि गोल्टीला काय बाजारभाव होता, एक नंबरला काय बाजारभाव होता आणि काच काय बाजारभावाने गेली, सगळं तुम्हाला एकच व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सविस्तर व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण बाजारभाव कळतील। आपल्या हे पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघूया। मित्रांनो लिलाव चालू झाला आहे। ट्रॅक्टर कडून तुम्हाला पहिले दाखवणार आहे रोजप्रमाणे। पहिल्या नागापासून तर शेवटच्या नागापर्यंत आपण बघू काय बाजारभाव निघतं मित्रांनो। व्हिडिओ पूर्ण बघा। पहिले ट्रॅक्टरचा लिलाव आहे, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव आहे। चला तर मित्रांनो पहिल्या नागापासून पाहतो आपण। बघू शकता तुम्ही गोल्टा माल आहे। काय भाव गेले हो? बघू शकता तुम्ही 1101 रुपये जाईल, बरोबर ना? 1101 रुपये। हो। कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? वडाळी। वडाळी 1101 रुपये, 1101 रुपीज। ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेले गोल्टा? का 1125। मागणी वाढली वाटतं का नाही? वाढली ना। हीच गोल्टी काही पहिले आणली होती का? 800 रुपये गेली होती ना, आणि आज 1100 रुपये गेली। ठीक आहे, काहीतरी वाटतंय। आणि हे काय खाते किती गेली? 500 रुपये खात जायले। ठीक, कोकणगाव। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी मित्रांनो कांद्याची। साईज आहे 60-65 साईज आहे। काय भाव गेलो? 16-11 ना? 16-11 1611 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा आहे। ठीक आहे, याचं बियाणं कोणतं होतं? बरं, शिल्लक किती असेल कांदा अजून? 5 ट्रॅक्टर। ठीक आहे, बरं पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची, सुपर क्वालिटी माल आहे। काय भाव गेलाय? 1500 रुपये। 1500 जायले 1500 रुपीज। कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे। आणि शिल्लक किती असेल कांदा अजून? 2 ट्रॉली आहे का? ठीक आहे, पुढे बघू बघू शकतो मी खात आहे मित्रांनो। काय भाव गेला दादा? 626 626 रुपीज उंबरखेड। ठीक आहे, पुढे बघू बघू शकतो मी गोल्टा माल आहे मित्रांनो। काय भाव गेला गोल्टा? 1016 रुपये। 1016। काल परवा आणला होता का? किती गेला होता? 1000 रुपये। काय वाटतं मागणी वाढली काय गोल्ट्याला? वाढली आहे ना? ठीक आहे, पुढे बघू बघू शकतो मी गोल्टी आहे। बाजारभाव काय निघालं? 970 झाले 970 रुपीज। कुठले आपण? आंबेवणी 970 झाले। बघू शकतो मी, पुढे बघू काय भाव गेलं? 1405 रुपये 1405 रुपीज। क्वालिटी कांदा आहे, बघू शकतो मी। कुठला आहे कांदा? निमपाडा। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती। शिल्लक किती कांदा अजून? भरपूर आहे का? अच्छा, 2-3 ट्राल्या। ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेला? 1300 रुपये। बघू शकतो तुम्ही 1300 रुपये। कुठले आपण? निमपाडा। निमपाड्याचा कांदा आहे 1300 रुपये। शिल्लक किती अजून? 4-5 ट्राले आहे ना? ठीक आहे, पुढे बघू सोनजाम। काय बाजारभाव निघाला? 1151 1151 रुपीज 1151। ठीक आहे, कुठला एक सोनजामचा कांदा आहे ना? बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरच आहे। काय म्हणते? ओके, असंच प्रतिसाद राहू द्या। ठीक, पुढे बघू बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे। काय भाव गेला दादा? 1120 रुपये। 1102 रुपये 1102 रुपीज। काय वाटतं आज गोल्टीच्या बाजारभावामध्ये? पहिल्यांदा झालो ना। अच्छा, पहिला चक्कर आहे। ठीक आहे, ठीक आहे, कुठला आहे कांदा? बेलबारी। ठीक आहे, बेलबारी। ठीक आहे, ओके।
शिल्लक किती अजून चालू आत्ताच चालू केलं आणखी एक दोन भरतील. 2 ट्राल्या भरतील ठीक आहे पुढे बघू काय भाव गेलं 811 रुपये जायले 811 रुपीज कुठले आपण आपल्या पिंपळगावचा. अच्छा पिंपळगावचा कांदा आहे ठीक आहे नारायण टेंबी ओके पुढे बघू किती 900 रुपये जायले गोल्टी बघू शकतो तुम्ही 900 रुपये गोल्टी 900 रुपीज कुठले आपण चिंचखेड ठीक आहे शिल्लक किती आहे अजून माल शेवट आवरलं का गोल्टी ठीक आहे पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव निघालं 1350 कुठला आहे कांदा कुंभारी 1350 1350 रुपीज पुढे बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांदा आहे सुपर कांदा आहे डबल पत्ती माल आहे काय बाजार भाव निघालं 1415 जायले 1415 रुपीज बघू शकतो तुम्ही 1415 कुठला आहे कांदा बेडचा कांदा आहे शिल्लक किती असेल अजून 4 एक ट्रॅक्टर आहे ना बरं क्वालिटी बघू शकतो तुम्ही सुपर क्वालिटी माल आहे बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे का ठीक आहे पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं 1300 रुपये 1300 जाईल क्वालिटी कांदा आहे आपण 1300 रुपीज पंचकेश्वरचा कांदा आहे ना बरं बियाणं कोणतं होतं याचं बियाणं कोणतं होतं याचं येल्लोरा शिल्लक किती असेल कांदा काका अजून एक ट्रॅक्टर आहे अजून ठीक आहे पंचकेश्वर पुढं बघू ओके लक्ष्मण डोमचे पुढं बघू शकतो तुम्ही काय भाव गेलाय 1281 1281 रुपीज कुठला कांदा कुंभारी शिल्लक किती अजून कांदा मस्त आहे ना ठीक आहे पुढं बघू पहिले लाईनच्या अर्ध्यातून स्टार्ट केला आपण कांद्याची क्वालिटी बघू शकतो तुम्ही सुपर कांदा आहे काय भाव गेला काका 1250 रुपये जायले 1250 रुपीज काल काय गेलं होतं 1650 रुपये जायला होता मित्रांनो 300 रुपयांनी कुठला आहे कांदा दोडंबेचा कांदा बियाणं कोणतं होतं त्याचं पंचगंगाचं बियाणं आहे दोडंबेचा कांदा आहे मित्रांनो शिल्लक किती असेल अजून 5-6 गाड्या आहे ना अजून ठीक धन्यवाद काका पुढे बघू काय भाव गेले कांदे तुमची 1250 रुपये 1250 रुपीज काल परवा होते का काय गेला होता 1390 गेला होता ठीक कुठला आहे कांदा जिवळ बरं जिवळचा कांदा आहे शिल्लक किती असेल अजून 1.5 टन आहे ना अजून ठीक पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला 1350 रुपये 1350 रुपीज कुठला आहे कांदा गिरणारी काल परवा होते का नाही ना पहिला दिवस आहे का मागे होते किती गेलं होतं 15-25 गेला होता ठीक आहे शिल्लक किती अजून कांदा भरपूर आहे का ठीक पुढं बघू काय बाजार भाव निघाला 1300 रुपये 1300 जायली क्वालिटी बघू शकून कांद्याची 1300 रुपये 1300 रुपीज कुठला आहे कांदा पाटगाव काल परवा होते का नाही आज ठीक आहे आणि शिल्लक किती कांदा अजून सुरुवात केली का ठीक आहे पहिलीच गाडी पुढे बघू काय भाव गेला 1200 रुपये 1200 जायले 1200 रुपीज कुठली परसूल बियाणं कोणतं होतं त्याचं येल्लोरचं बियाणं परसूलचं कांदा आहे शिल्लक किती असेल कांदा अजून थोडा राहिला ना ठीक पुढं बघ शकून क्वालिटी कांद्याची उतरते काय भाव गेलं 1500 रुपये जायले 1500 रुपीज कांदा कुठला आहे सारोळ बियाणं कोणतं होतं याचं येल्लोरचं बियाणं आहे 1500 रुपये जायले ना आणि शिल्लक किती असेल अजून 4 एक गाड्या आहे ना सारोळेचा कांदा आहे मित्रांनो 4 एक गाड्या शिल्लक आहे अजून पुढे बघू शकतो क्वालिटी काय भाव गेला दादा 1301 रुपये 1301 रुपीज कुठला आहे कांदा काका वण्याचा कांदा आहे बियाणं कोणतं होतं याचं
अनुराधा. शिल्लक किती असेल कांदा? शिल्लक किती असेल? शिल्लक अजून 4-5 ट्रॅक्टर. 4-5 ट्रॅक्टर आहे का? ठीक आहे. काल परवा होते का? काय बाजार भाव निघाला होता? 1400 निघाला होता. आज कमी झाला डायरेक्ट 100 रुपयांनी कमी झालं. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. बेला आहे बेला. वण्याची सरपंच आहे. अच्छा, वण्याचे सरपंच आहे. 1240. 1240 जाईल. येलोरचं बियाणं आहे. बघ शकतो मी 1240 1240 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा, आणि याचं शिल्लक किती कांदा अजून? अजून आपल्याकडं जवळजवळ 200-300 क्विंटल. 200-300 क्विंटल. बरं, ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो मी सुपर माल आहे. आपण काय भाव गेलाय? 1451 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? वनेचा कांदा आहे. 1451. बघू शकतो मी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, पुढं बघू. तर मित्रांनो, दुसऱ्या लाईनच्या अर्ध्यातून चालू केलंय की काय? 760 रुपये जायले. 760 रुपये. बघू शकतो मी. चोपडा माली 760. 760 रुपीज. कुठले आपण? वरखेडा. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं काका? 1151 1151 रुपीज. बघू शकतो मी 1151. कुठले काका? आशेवाडी. शिल्लक किती असेल कांदा अजून? 5 एक पिकअप भरतील. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1435. 1435 जाईल. 1435 रुपीज. कुठला आहे कांदा? बहादुरी. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बियाणं घरचं. शिल्लक किती असेल कांदा अजून? आता अजून 15 एक ट्रॉलीवरती. 15 एक ट्रॉल्यावरती. ठीक. पुढं बघू. बघू शकतो मीडियम साईज मध्ये कांदा आहे. काय भाव गेला? 1480 1480 रुपीज. इच्छा कितीची होती? 1650. हाच कांदा ना? क्वालिटी ना कांदा. इच्छा काय होती आज? 1700 पर्यंत, पण नाही गेला आहे ना. ठीक आहे. कुठला कांदा? दामनवाडी. आणि शिल्लक किती असेल कांदा अजून? 100 ट्रॅक्टर ना. ठीक आहे. क्विंटल. अच्छा, 100 क्विंटल. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1525. कुठला आहे कांदा? खेडगावचा कांदा आहे. 1525 जाईल. 1525 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरा. शिल्लक किती असेल कांदा अजून? 50 एक क्विंटल. ठीक आहे. येल्लोरचं बियाणं आहे मित्रांनो. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? काय भाव गेलं? 1400 रुपये. 1400 रुपीज. कुठला कांदा? रवळस पिंपरी. ठीक आहे. 1400 रुपये. पुढं बघू.